वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 कृष्ण गोविंद नारायण हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। तर देवकी माता ही सूक्ष्म बुद्धी आहे, तर वसुदेव विशुद्ध अंतःकरण आहे आणि या दोघांच्या संयोगातून भगवान श्रीकृष्णांचं अवतरण होतं. बुद्धी शुद्ध असेल आणि अंतःकरण विशुद्ध असेल तरच भगवंत अंतःकरणामध्ये प्रकट होतात. त्याच्याकरता आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त शुद्ध जितकं करता येईल तितकं भगवंत आपल्या हृदयामध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्यावर आहे की आपण काय करतो ते.
भगवंत प्रकट झाल्यावर सगळ्यात आधी वसुदेवांची दृष्टी त्यांच्यावरती पडली आणि वसुदेवांनी त्यांचं दर्शन घेतलं. वसुदेव अतिशय चकित झाले, कारण हे छोटंसं बाळ जे होतं हे कसं होतं, 4 हातांचं होतं. नॉर्मली बाळ 2 हातांचं जन्माला येतं. तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदायुधाधम. त्याने हातामध्ये चक्र, गदा, पद्म, शंख असं धारण केलेलं छोटंसं बाळ जन्माला आलं होतं. आपल्या घरामध्ये भगवंताचा जन्म झाला हे पाहून वसुदेवांना महद आश्चर्य झालं. भगवंत किती छोटेसे आहेत. कमलनयन चतुर्भुज नारायण भगवान बालकाचं रूप घेऊन वसुदेव देवकी समोर प्रकटले आणि सगळीकडे लख्ख असा प्रकाश पडला. वसुदेवजी म्हणाले की हे बालक अद्भुत आहे. कमळासारखे याचे डोळे आहेत. हे मूल जन्माला आलं त्यावेळेला खरं तर मुलांचे डोळे बंद असतात, पण याचे डोळे उघडे आहेत. याला 2 नाही तर 4 हात आहे. हे चतुर्भुज आहे. नक्कीच 4ही हातांनी आपल्या भक्तांचं कल्याण करणारे, 4 पुरुषार्थ देणारे आणि 4 अवस्थांचे भोगता प्रभूच आपल्यासमोर प्रकट झालेले आहेत. त्यांच्या 4ही हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहे आणि ते समग्र आभूषणांनी शोभायमान झालेले आहे. वसुदेवांनी या बालकाचं अद्भुत रूप पाहिलं त्यावेळेला त्यांचे हात आपोआप जोडले गेले, मान झुकली आणि भगवंताची स्तुती त्यांनी केली. भगवंतच सृष्टीमध्ये चराचरामध्ये कसे भरलेले आहेत आणि माणसाला भगवंताचं दर्शन तेव्हाच होतं जेव्हा त्याचे इंद्रिय, अंतःकरण भक्ती आणि ज्ञानाने भरून जातं. वसुदेवांनी भगवंताची स्तुती केली. नंतर देवकीला जाग आली. तिने साक्षात नारायणांचं दर्शन घेतलं आणि तिनेही भगवंताची स्तुती केली. तुम्ही आमच्या हृदयात राहून अध्यात्मदीप प्रकाशित करणारे साक्षात परब्रह्म आहात, असं ती म्हणाली. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की संपूर्ण विश्व आपल्या आत धारण करणारे भगवंत माझ्या गर्भामध्ये आले. यावर कोण विश्वास ठेवेल. पण भगवंत स्वतः सृष्टी निर्माण करतात, तिला पाहतात, प्रकट होऊन भक्तांना दर्शन देतात. अशा आशयाची स्तुती या देवकी मातेने केली. देवकी पुढे म्हणाली की प्रभू, आम्ही तुम्हाला ओळखतो, पण भीती वाटते की यावेळी जर कंस इथे आला तर काय होईल. भगवंत म्हणाला, तुम्ही दोघांनी पूर्वजन्मी कठोर अशी तपश्चर्या केली आणि जेव्हा वर देण्याकरता मी तुमच्या समोर उभा राहिलो तेव्हा तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितला. पण माझ्यासारखा या दुनियेमध्ये दुसरा कोणीही असू शकत नाही. माझ्यासारखा मीच, म्हणून मीच तुमच्या पुत्ररूपामध्ये आलो. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना पूर्वजन्माची आठवण करून दिली की तुम्ही पूर्वजन्मी अशा पद्धतीने माझ्याकडे मागणं मागितलं होतं, वरदान मागितलं होतं आणि तुम्ही मागितलेलं वरदान मी पूर्ण केलेलं आहे याची जाणीव त्यांना करून दिली. त्यानंतर भगवंतांनी आपलं रूप बदललं आणि ते छोटेसे शिशु झाले. भगवती देवकीच्या मांडीवरती ते खेळायला लागले. भगवती देवकीची एक इच्छा होती की भगवंतांनी आपलं स्तनपान करावं. त्याप्रमाणे भगवंतांनी तिचं स्तनपान केलं. मग भगवंतांनी वसुदेव आणि देवकीला प्रेरणा दिली की तुम्ही मला आता इथे ठेवू नका, गोकुळामध्ये घेऊन चला. वसुदेवांनी भगवंतांना गोकुळात घेऊन जाण्याचा संकल्प केला. तेवढ्यात भगवंत वसुदेवांच्या कुशीमध्ये आले. वसुदेवांनी भगवंतांना एका टोपलीमध्ये ठेवलं. त्याबरोबर वसुदेवांच्या हातापायामध्ये असणाऱ्या बेड्या तुटून पडल्या. भगवंत कोणाच्या हातात येतील आणि तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन शिल्लक राहत नाही. सगळ्या प्रकारची बंधनं सुटतात. म्हणून भगवंताला जवळ करावं. संसाराला माणूस जवळ करतो आणि सगळ्या बंधनात अडकतो. भगवंतांना जवळ केलं तर सगळ्या बंधनातून माणूस मुक्त होतो.
सगळी बंधनं तुटली, दरवाजे उघडले आणि वसुदेवजी भगवंतांना टोपलीत घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले. त्यांच्या मस्तकात बुद्धी, आणि जेव्हा बुद्धीमध्ये भगवंताचा अनुभव येतो तेव्हा सगळ्या संसाराची बंधनं तुटून जातात. माणूस भगवंतांना आपल्या शिरावर जेव्हा घेतो, त्यांना विराजमान करतो, त्यावेळेला कारागरच नव्हे तर मोक्षाची देखील सगळी दारं पटापट उघडतात. भगवंत आपल्या मनात बुद्धीत आले तर सर्व प्रकारची बंधनं तुटतात. इकडे मथुरेमध्ये मोहिनी माया प्रकट झाली. यशोदा मातेने एका कन्येला जन्म दिला. त्यावेळेला पावसाचे बारीक बारीक शिंतोडे यायला लागले आणि मग तिथे बाहेर झोपलेले सगळे लोक घरामध्ये जाऊन झोपले. भगवंताचा रस्ता मोकळा झाला. भगवंतांना मथुरेत यायचं आहे ना, पण मथुरेत आजूबाजूला जर जाग असेल, लोक असतील तर भगवंतांना येता येणार नाही. म्हणून आधी सगळी व्यवस्था करायला हवी, शांतता निर्माण करायला हवी. भगवंत नगराच्या बाहेर आले. त्यांच्यावरती पावसाचे थेंब पडायला लागले. ते शेष भगवंतांनी अडवले. बालकृष्णावरती त्यांनी आपलं छत्र धरलं आणि वासुदेवाच्या मागे मागे शेष चालायला लागले. इकडे यमुनाजींनी पाहिलं की भला मोठा काळा साप आपल्यामध्ये येतोय. तिने विचार केला की आधीच माझ्यामध्ये कालिया नावाचा साप बसलेला आहे, आता हा आणखीन एक. तर आता मी काय करते, मोठा जलप्रवाह निर्माण करते आणि या सापाला वाहून दुसरीकडे हा जाईल अशी व्यवस्था करते. असं ती विचार करत असतानाच तिची दृष्टी छोट्याशा भगवंतांवरती पडली आणि तिला अतिशय आनंद झाला. तिने विचार केला की मी जर काही आता उद्दंडता केली तर भगवंत माझ्याशी विवाह करणार नाही, कारण पुढे जाऊन भगवंतांनी यमुनेशी विवाह केलेला आहे आणि व्रजामध्ये भगवंताची प्रेयसी चौथी पट्टराणी ही भगवती यमुना आहे. तिला आनंद झाला की सगळ्यात आधी दर्शन भगवंताचं मला होतं आहे. म्हणून ती भगवंतासमोर उभी राहिली. भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताचं छोटंसं रूप पाहावं, त्यांच्या चरणांना स्पर्श करावा अशी इच्छा तिच्या मनामध्ये तीव्र झाली आणि तिचं पाणी वाढायला लागलं. तेवढ्यात वसुदेव जी आहेत त्यांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. जसं जसं वसुदेव पाण्यात प्रवेश करायला लागले तसं तसं या यमुना नदीचा पूर आणखीन वाढायला लागला, कारण ती उत्कट झाली होती भगवंताच्या चरणस्पर्शासाठी. आणि वसुदेव मात्र भगवंतांना पाणी लागू नये, बाळाला पाणी लागू नये म्हणून डोक्यावर आणखी वरवर हात करत होते त्यांचा जीव वाचवण्याकरता. हे सगळं चाललेलं असतं. भगवंतांनी आपला पाय टोपलीच्या बाहेर काढला आणि यमुनेने त्यांना पादस्पर्श केला. सर्वात प्रथम भेटीचा आनंद यमुनेला मिळाला आणि तिचं पाणी झरझर झरझर ओसरायला लागलं. तिने वसुदेवजींना आरामात पलीकडे जाण्यासाठी रस्ता करून दिला. त्यांना आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे, पण ते म्हणे आता विचार करायचा नाही, सगळं काही आहे ती भगवंताची लीला आहे, त्यांना पाहिजे ते सगळं ते करून घेणार आहे. भगवंत गोकुळात पोहोचले तेव्हा भगवंताच्या मोहिनी मायेने अशी लीला रचली की नंद भवनाचे सगळे दरवाजे उघडले. यशोदा माता झोपी गेली. सगळं गोकुळ निद्रिस्त झालं. गाई, वासरं, प्राणी, पशु, पक्षी, माणसं सगळे गाढ झोपले. त्या दिवशी कोणालाच बारीकशी सुद्धा जाग नव्हती. वसुदेवांनी भगवंतांना यशोदा मातेजवळ झोपवलं आणि तिच्या जवळ असणाऱ्या माया छोट्याशा बालिकेला त्यांनी उचलून घेतला आणि ते परत निघाले. भगवंतांनी विचार केला की हा माझा भक्त असून मला सोडून चाललाय वसुदेव, हो ना, आणि मायेला बरोबर घेऊन चाललाय. नॉर्मल माणूस जसं करतो तसंच चाललंय सगळं. मायेला घट्ट धरून बसायचं आणि भगवंतांना सोडून द्यायचं. आणि मी इथे आलो तर इथे सगळे ताणून झोपलेत. कुणी माझं स्वागत करत नाही, कुणी सत्कार करत नाही, कुणी या म्हणत नाही, कुणी जा म्हणत नाही, कुणी कुठला उत्सव साजरा करत नाही. हे असं कसं चालेल? भगवंत असे शांत नाही आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यांना मौज मजा करायला आवडते.
त्यांना उत्सव साजरे करायला आवडतात, त्यांना रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद घेण्याची इच्छा असते, त्यामुळे त्यांना शांतता पटत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, जोरजोरात रडायला सुरुवात केली. त्यांनी रडायला सुरुवात केल्याबरोबर यशोदा मातेची झोप तुटली आणि तिने बघितलं की आपल्याला मुलगा झाला आहे आणि यशोदा मातेची झोप तुटली. इकडे वसुदेवजी मथुरेला परत गेले. आता आपण तिकडे मथुरेला परत जाऊन बघूया. तिकडे वसुदेव कारागृहात परत आल्याबरोबर मायेला त्यांनी कुशीत घेतलेलंच होतं, त्याबरोबर त्यांच्या हातापायामध्ये बेड्या पडल्या, दरवाजे लागले, तुरुंग कोठडी पुन्हा बंद झाली, साखळदंड हातापायामध्ये आली. वसुदेवजी बांधले गेल्याबरोबर मायादेवीने रडायला सुरुवात केली. तिकडे भगवंतांनी रडायला सुरुवात केली, इकडे मायादेवीने रडायला सुरुवात केली. कंसाचे पहारेकरी जागे झाले आणि त्यांनी धावत जाऊन कंसाला बातमी दिली. कंसाला झोपच नव्हती, त्याला माहिती होतं देवकीचे दिवस भरत आले, कुठल्याही क्षणी बातमी येणार आहे, त्यामुळे तो जागाच होता, फेऱ्या मारत होता. त्याने बातमी ऐकल्याबरोबर पायामध्ये वाहना न घालता, डोक्यामध्ये मुकुट न घालता, हातामध्ये तलवार घेतली आणि आवेशामध्ये त्या बालकाला मारायला तो निघाला. त्याला पाहून देवकी घाबरली आणि तिने विचार केला की या छोट्याशा मुलीमुळे आपल्या मुलाचा प्राण वाचलाय, म्हणून हिचा जीव वाचवणं आपलं कर्तव्य आहे. असं मानून देवकीने कंसाजवळ याचना केली, पण त्याने त्या क्षणी त्या मुलीला दगडावर आपटून मारण्यासाठी उचललं आणि त्याच्या हातातून ती निसटली. आणि तिने सांगितलं की अरे कंसा, तुला मारणारा जन्माला आला आहे आणि तो सुरक्षितही आहे. आणि तिने आपलं अष्टभुजेचं रूप दाखवलं. तीच मायाशक्ती नंतर विंध्यवासिनी देवीच्या नावाने प्रसिद्ध झाली. यानंतर कंसाला आपल्या कृत्याची लाज वाटली. म्हणजे जे घडणं अपेक्षित होतं ते घडलंच नाही, भलतंच काहीतरी घडलं. एकतर मुलगी झाली, दुसरी ती मारता मारता उडून काय गेली. तिने सांगितलं काय की कृष्ण जन्माला आलाय, तुला मारणारा जन्माला आलाय, तू सुरक्षित आहे. तो भंजाळल्यासारखा झाला, काही कळेना त्याला. आणि मग त्याला जरा लाज वाटायला लागली की आपण काहीतरी वेगळंच केलंय आणि मी देवकीवर आणि वसुदेवांवरती खूप अन्याय केला, म्हणून त्यांची तो क्षमा याचना करायला लागला. जोपर्यंत कंस वसुदेव आणि देवकी यांच्या संगात राहत असे तोपर्यंत त्याची बुद्धी चांगली राहायची. तो जरा तरी चांगला विचार करायचा. हा सत्संगाचा प्रभाव. आणि तिथून तो आपल्या महालात आला, आपल्या असुर मित्रांमध्ये बसला की पुन्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जायची, फिरायची. त्याचे जे कुटील मंत्री होते ते त्याच्याजवळ बसलेलेच होते. हा परत आपल्या महालामध्ये गेला कंस, आणि सगळे मंत्री म्हणाले काय झालं, मारलं का त्या बाळाला. तो म्हणाला कसला. सगळी घडलेली घटना त्यांनी सांगितली. त्या देवीने केलेली घोषणा त्यांनी सांगितल्याबरोबर त्याचे जे मंत्री मित्र होते ते म्हणाले की अरे, याचा अर्थ असा झाला की तुला मारणारा कुठेतरी दुसरीकडे जन्माला आलाय. जी आकाशवाणी सांगितली ती तुला फसवण्याकरता सांगितली ना. त्यामुळे आता आपण असं करूया की नुकतीच 3-4 दिवसांमध्ये जी मुलं जन्माला आली ती सगळ्यांना मारूनच टाकू. त्याच्यामध्ये काय होईल की तुला जो पुढे मारणारा आहे तोही मरून जाईल, विषय संपेल. बुद्धी फिरवली सगळ्यांनी मिळून त्याची. कंसाने त्यांच्या होला अनुमोदन दिलं आणि सगळ्या बालकांना मारण्याची आज्ञा दिली. आता आपण गोकुळात नंदाच्या घरी जाऊ जिथे भगवंत आहे. इकडे बालक रडायला लागलं. यशोदा माता जागी झाली, सगळ्या दासी पण जाग्या झाल्या आणि त्या सगळ्यांनी जेव्हा त्या बालकाला पाहिलं त्यावेळेला त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सगळ्यांच्या मुखातून एकस्वराने गीत बाहेर यायला लागली. नंद के आनंद भयो, नंद के आनंद भयो. नंदाचा आनंद आला. नंदाने ऐकलं की आपल्याला मुलगा झाला, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी लगेच यमुनेमध्ये स्नान केलं
वेदज्ञ ब्राह्मणांना बोलावलं, त्यांनी स्वस्ती वाचन केलं आणि आपल्या खजिन्याची दारं उघडी केली. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती जो जे मागेल त्याला ते दान त्यांनी द्यायला सुरुवात केली. गावातल्या सर्व गोपींमध्ये कृष्णाच्या जन्माची वार्ता पसरली. त्याबरोबर सगळ्या गोपी, गोप, लहान बालक सगळे कृष्ण दर्शनासाठी नंद भवनाकडे धावायला लागले. जणू काही नवविध भक्तीच भगवंताच्या दर्शनासाठी धावत चालल्या होत्या. गोपींचा एक एक अवयव श्रीकृष्ण मिलनासाठी, श्रीकृष्ण स्पर्शासाठी आंदोलित होत होता. यशोदेच्या मांडीवर खेळत असलेल्या सर्वांग सुंदर बाळकृष्णाला पाहिल्यावरती सगळ्या गोपी आनंदाने बेभान झाल्या. सर्व गोपींचं मन बालकृष्णांनी आकर्षित करून घेतलं. त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये आनंदाच्या लाटा उसळायला लागल्या. गोपींनी यशोदेला भेट म्हणून आणलेल्या दूधदयाने त्या स्वतःच न्हायला लागल्या. प्रत्येक जण कोण काय करते कोणालाच काही कळेना. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की ज्या वस्तू भेट म्हणून द्यायच्या त्याच त्यांनी अंगावर ओतून घ्यायला सुरुवात केली, दुसऱ्यांच्या अंगावर ओतायला सुरुवात केली. आनंदाने वेड्या झालेल्या गोपी श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागल्या. म्हणजे ज्या वेळेला भगवंत प्रकट होतात त्यावेळेला त्या ठिकाणी इतका आनंद ओतप्रोत होऊन जातो की जीवाला आपण काय करतोय काय नाही याचं भान शिल्लक राहत नाही. आणि हीच अवस्था संत ज्या वेळेला भगवंताचं सर्वांग सुंदर रूपाचं दर्शन घेतात आपल्या हृदयामध्ये, तीच अवस्था त्यांना प्राप्त होते. यशोदा मातेने सगळ्यांच्या हातामध्ये आपल्या बाळाला दिलं आणि त्यांच्या दिव्य स्पर्शाने गोपींचं भान हरपलं. त्या आनंदाने मुग्ध झाल्या. हजारो वर्षांपासून दूर झालेला जीव शिवाला भेटला आणि ईश्वराशी एकरूप झाल्यावर तो आनंदाने फुलून गेला. सगळीकडे केवळ आनंद आनंद आणि आनंद निर्माण झाला. अशी स्थिती गोपींची झाली. यशोदेने आपल्या बालकासाठी सर्वांकडून मंगलमय आशीर्वाद घेतले आणि आलेल्या गोपींना त्या मागतील त्या वस्तू तिने द्यायला सुरुवात केली. तसंच भरपूर प्रमाणामध्ये गोदान देण्यात आलं. सगळ्या व्रजामध्ये आनंदोत्सव सुरू झाला. जिथे भगवंत निवास करतात तिथे लक्ष्मीजीही असतात आणि म्हणून लक्ष्मी देखील वैकुंठ सोडून संपूर्ण व्रजामध्ये व्यापली गेली. जिथे भगवंत आहे तिथे लक्ष्मी येतात. वैकुंठामध्ये एकट्या लक्ष्मी कधीच राहत नाही. त्यामुळे भगवंत गोकुळामध्ये आल्याबरोबर लक्ष्मी तिथे आली आणि लक्ष्मी माता तिथे आल्यानंतर सगळीकडे संपन्नता, सगळीकडे तेज ओज सगळं काही भरून गेलं. कृष्ण द्वादशीला भगवान शिवशंकर बालकृष्णांचं दर्शन घ्यायला नंदभवनाच्या समोर येऊन उभे राहिले. शिवजींचा साधू वेश पाहून लोक त्यांना शिव समजू लागले. यशोदेचा नियम होता की रोज सुपात्रांना भिक्षा द्यावी. जो कोणी आपल्या दारात येऊन उभा राहील त्याला भरपूर भिक्षा द्यावी असा तिचा नियम होता. तिने दासी कर्वे शंकरांसाठी भिक्षा पाठवली. शिवशंकर तिला म्हणाले की मला भिक्षा नको, मला बाळकृष्णाचं दर्शन पाहिजे आहे. दासीने यशोदेला सांगितलं. यशोदेने खिडकीतून साधूला पाहिलं आणि ती म्हणाली की त्यांना जर भिक्षा कमी वाटत असेल तर अजून भिक्षा घाल, पण मी माझ्या बाळाला बाहेर त्यांच्या समोर नेणार नाही. कारण तो साधू विचित्र दिसतोय. त्याच्या अंगाला सगळं भस्म लावलेलं आहे. अंगामध्ये सापाच्या माळा आहेत त्याच्या. त्या सापाने माझ्या बाळाला जर काही केलं तर आई आहे ना ती घाबरली. ती म्हणे मी काही त्या साधूंकडे बाळाला नेणार नाही. शंकर तिथूनच म्हणाले, माते तुझ्या कन्हैयाला काळाचाही काळ घाबरतो, ब्रह्मदेवही घाबरतात, तो मात्र कोणालाही घाबरत नाही. तुझा बाळ जरी छोटा 1 दिवसाचा आहे तरी तो कसा आहे,
काळाचाही काळ आहे, त्याला काळ सुद्धा थरथर कापतात, ब्रह्मदेव कापतात. तुझा बाळ मात्र कोणालाही घाबरणार नाही, तू काळजी करू नको, त्याला कोणाची नजर लागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं बाळ मला ओळखतं ग, माझी त्याची ओळख आहे, त्यामुळे असं करू नको. यशोदेला काही शंकरांचं म्हणणं पटलं नाही. त्यावर शिवशंकर म्हणाले की मी तुझ्या लालाचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. आणि म्हणून आजही जर आपण गोकुळामध्ये बघितलं तर नंद घराच्या जवळ आशेश्वर नावाचं महादेवांचं मंदिर आहे. आशा लावून बघत बसले कधी एकदा बाळकृष्ण येतील बाई, कधी एकदा मी त्यांचं दर्शन घेईल. इकडे बाळकृष्णाने जाणलं की शंकरजी आले आहेत आणि आई काही आपल्याला बाहेर घेऊन जात नाही. मग त्यांनी जोर जोरात रडायला सुरुवात केली. यशोदेच्या दासीने विचार केला आणि मग ती यशोदेला म्हणाली की हा साधू मी कधी पाहिला नाही, आपण एक काम करूया, बाळकृष्णाला घेऊन जाऊया आणि साधूंचे आशीर्वाद घेऊया. हे मात्र यशोदेला पटलं आणि तिने होकार दिला. होकार दिल्याबरोबर त्या दासीने श्रीकृष्णाला सजवलं आणि ती शंकरांजवळ त्यांना घेऊन गेली. शंकरांजवळ घेऊन गेल्याबरोबर कन्हैया हसायला लागला. शंकरांनी भगवंतांचं अतिशय सुंदर साजरं गोजिरं रूप दर्शन घेतलं, त्यांना प्रणाम केला, पण त्यांची तृप्ती काही झाली नाही. शिवशंकरांना असं वाटायला लागलं की बालकृष्ण जर माझ्या कडेवर आले, माझ्या हातात आले तर किती मजा होईल, हो की नाही, त्यांना खूप आनंद होईल. त्याप्रमाणे शिवजी त्या दासीला म्हणाले की मी या बाळाचं भविष्य सांगतो, याला जरा माझ्या हातात द्या आणि जरा जवळून पाहतो. आता बाळ केवढंच, त्याच्या अजून अंगावरची लक्षणंही पूर्ण प्रकट झालेली नाही आणि लगेच हे त्यांचं भविष्य पण सांगणार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा युक्त्या प्रयुक्त्या कराव्या लागतात. यशोदेने बाळकृष्णांना शिवशंकरांच्या मांडीवर दिलं आणि शंकर समाधिस्थ झाले, हरिहर एक झाले. थोड्या वेळाने शंकरजी भानावर आले आणि यशोदेला म्हणाले की माते, तुझा मुलगा तर सम्राट होणार आहे. तेवढ्यात नंद बाबा तिथे आले. त्यांनी मात्र शिवशंकरांना ओळखलं आणि भगवान शिवशंकरांचा त्यांनी जय जयकार केला. बालकृष्णांचं रूप हृदयामध्ये घेऊन शिवशंकर कैलासाला निघून गेले. जेव्हा गोकुळात नंदाच्या जन्माचा उत्सव संपन्न झाला, त्यानंतर नंदाच्या लक्षात आलं की आपण ही गोष्ट कंसाला जाऊन सांगायला हवी की खूप वर्षांनी माझ्या घरामध्ये लहान मूल जन्माला आलं आहे. त्यामुळे ते आपला वार्षिक कर देण्याकरता मथुराला गेले. तिथे काही दिवस राहिले. नंतर वसुदेवांना भेटले. वसुदेव तुरुंगातून मुक्त झालेले होते. देवकी आणि वसुदेव दोघंही तिथे होते. वसुदेवांना जाऊन नंद बाबा भेटले. दोघांमध्ये संवाद झाला. तो संवाद खरं तर पाहण्यासारखा आहे. वसुदेवांनी नंदाशी बोलताना त्यांना जराही कल्पना येऊ दिली नाही आपल्या दुःखाची, की आपल्यावर किती अन्याय झाला, आपल्याला तुरुंगवास झाला, आपली 6 मुलं कंसाने मारली, किती वाईट झालं, असं काहीही वसुदेवांनी आपल्या तोंडातून बाहेर काढलं. आपली मुलगी झाली ती कशी नाहीशी झाली काही ते बोलले नाही किंवा नंदबाबांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. उलट नंदांचं त्यांनी आनंदपूर्वक अभिनंदन केलं की तुम्हाला या वयातही पुत्रप्राप्ती झाली, ईश्वराची तुमच्यावर कृपा झाली, धन्य तुमचं जीवन झालं, असं वसुदेवांनी नंदांना म्हटलं. पण नंदांनाही त्यांच्या दुःखाची कल्पना असल्यामुळे त्यांनी आपल्या सुखाची चर्चा वसुदेवांशी केली नाही. ते म्हटलं नाही, हो छान झालं, माझ्या घरात मुलगा झाला, खूप आनंद झाला, असं नाही. समोरचा दुःखी आहे ना, मग तो दुःखी असताना आपण आपल्या सुखाचं कौतुक करायचं नाही. आणि दुःखी माणसाने देखील आपलं दुःख सारखं उगाळत बसत. अहो काय सांगू तुम्हाला, इतके गुडघे दुखतात. आता त्यांना सांगून काही गुडघे दुखायचे थांबणार आहेत का?
काय सांगू तुम्हाला, असा त्रास होतो घरामध्ये. अहो कोणालाही तुम्ही सांगा, त्रास होणार तो होणारच आहे. पण आपलं दुःख कोणाच्या समोर व्यक्त करू नये आणि दुसरा दुःखी असताना आपलं सुख रटत बसू नये, बडेजाव करू नये. वसुदेवांनी नंदांच्या सुखाचा विचार केला आणि नंदांनी वसुदेवाच्या दुःखाचा. त्यानंतर वसुदेवांनी नंदबाबांना लवकरात लवकर गोकुळात जायला सांगितलं, कारण गोकुळावरती भयंकर संकट येणार आहेत असं मला वाटतंय, याची मला चाहूल वाटते. तेव्हा तुम्ही घरापासून लांब राहू नका. घरामध्ये यशोदा माता एकटीच आहे, तुम्ही आता लवकरात लवकर इथून निघा असं नंदबाबांना वसुदेवांनी सांगितलं. नंदजी जाणत होते की वसुदेव हे सत्यवादी आहेत, त्यामुळे ज्या अर्थी त्यांनी सांगितलंय त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे असं समजून त्यांनी आपले छकडे जोडले आणि गोकुळाच्या दिशेने निघाले. आता आपण व्रजामध्ये गोकुळामध्ये येऊया. इकडे व्रजामध्ये कंसाने पुतनेला पाठवलं. ही पुतना चतुर्दशीच्या दिवशी गोकुळामध्ये आली. पूत म्हणजे पवित्र, जी पूत म्हणजे पवित्र नाही तिला पूतना. पूत म्हणजे पवित्र, जी पवित्र नाही ती पूतना. पवित्र काय नाही तर अज्ञान. पूतना म्हणजे अज्ञान आहे आणि अविद्या. पूतना जन्माने राक्षसी आहे, ती अतिशय क्रूर आहे, रक्त पिणारी बालघातिनी आहे. लहान मुलांचा वध करणं, त्यांचं मांस खाणं, त्यांचं रक्त पिणं हा तिचा रोजचा व्यवहार आहे. अत्यंत क्रूर असणारी ही स्त्री आहे. ती अत्यंत सुंदर वेश घेऊन गोकुळामध्ये आली. कसा वेश होता तिचा? साक्षात लक्ष्मीसारखी ती दिसत होती. अतिशय सुंदर नट्टापट्टा करून साजीर रूप धारण करून ती आली होती. केसामध्ये तिने मालतीची फुलं माळली होती, हातामध्ये कमलपुष्प घेतलं होतं आणि अशा वेशामध्ये तिने गोकुळात प्रवेश केला. इकडे भगवंत छोटेसे बालकृष्ण पहुडलेले होते. त्यांनी विचार केला की ही पुतना इतरांच्या घरामध्ये गेली तर तिथे नुकतेच जन्माला आलेल्या बालकांना ती मारून टाकेल. त्यामुळे त्यांनी तिला प्रेरणा दिली की तिने आपल्याजवळ यावं. तिथे तिला कुणी जराही अडवलं नाही. आता नंदभवन काही छोटंसं नव्हतं, 1 BHK नव्हता. भला मोठा नंद आजही गोकुळामध्ये नंदभवन दाखवलं जातं. सुंदर मोठं असा त्याचा परिसर आहे. तर त्यांनी तिला प्रेरणा दिल्याबरोबर ती नंद भवनामध्ये आली. त्या भवनामध्ये अनेक लोक होती, दास-दासी होत्या. कुणीही तिला अडकवलं नाही, अडवलं नाही, विचारलं नाही की बाई तू कुठून आली, काय आली, तुझं नाव काय, आजपर्यंत तुला आम्ही गोकुळात बघितलं नाही, अशा अचानक कुठून उपटली बाई, काही नाही. भगवंताच्या मनात आलं ना की ते सगळ्या गोष्टी सरळ करत राहतात. हो ना, भगवंताच्या मनात यायला हवं. त्याप्रमाणे ती जरासुद्धा तिला कोणी अडवलं नाही. ती जेव्हा नंद महालामध्ये पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की पलंगावरती श्याम सुंदर खेळत होते. त्यांच्या सावळ्या शरीरावरती पातळसा पितांबर पांघरला होता आणि त्यांच्या एका बाजूला रोहिणी माता आणि दुसऱ्या बाजूला यशोदा माता गप्पा मारत बसलेल्या होत्या. मध्यभागी बालश्रीकृष्ण खेळत होते. या दोघी त्या बालकाकडे पाहून आनंदित होत होत्या. श्रीकृष्णांचं ते दिव्य रूप पाहून पुतनेलाही आनंद झाला, पण ती वाईट संकल्प घेऊन आली होती. ती त्या दोघींना म्हणाली की तुमच्या घरात याच्या आधी मूल झालं नाही का? बघा बरं, त्या बाळाला भूक लागली आहे, नुसत्याच काय त्याच्याकडे बघताय, हसताय, त्याला भूक लागली, त्याला दूध पाजायला हवं, चला बाजूला व्हा. असं म्हणून ती तिथे जाऊन बसली. त्या दोघींना बाजूला केलं आणि श्रीकृष्णाला तिने पटकन उचलून आपल्या कुशीमध्ये घेतलं. तिचं ते प्रेम पाहून यशोदेला आनंद झाला आणि तिने विचार केला की माझ्या लालावरती ही स्त्री किती प्रेम करते बरं, तिला सुद्धा हा लाला आपला वाटतोय. आणि पुतनेने भगवंतांना उचलून घेतलं आणि भगवंतांनी आपले डोळे बंद करून घेतले. आता भगवंतांनी
डोळे बंद करून घेतले, याचे अनेक अर्थ विद्वानांनी भक्तांनी लावले. ते अर्थ असे की जसं भगवंत विचार करायला लागले की या पुतनेने या जन्मात तर काहीच साधना केली नाही, ही तर राक्षसी नाही, मग मागच्या जन्मामध्ये हिने काही साधना केली आहे का हे पाहण्याकरता भगवंतांनी डोळे बंद केले. भगवंत डोळे बंद करून तिचा मागचा जन्म पाहताय, ही कोण आहे, काय आहे, हिने काय साधना केली की म्हणून ही माझ्या जवळ आली आहे, मला दूध पाजायला आली आहे. असा तसा जीव भगवंताच्या जवळ येतच नाही, काहीतरी साधनेचं गाठोडं बांधावं लागतं तेव्हा भगवंत येतात. मग हिने अशी कुठली साधना केली की ज्यामुळे ही इथे आली, असं पाहण्याकरता भगवंतांनी डोळे बंद केले. आता पुतना म्हणजे काय? अज्ञान आहे. वासना डोळ्यांमधूनच आतमध्ये शिरते आणि मन बिघडवते. म्हणून भगवंत आपल्याला सांगू इच्छितात की पापी अज्ञानी वासनेने ज्याचं मन लडबडलेलं आहे त्याच्या नजरेला नजर द्यायची नाही. समोरची व्यक्ती जर पापी असेल, वासनाने लडबडलेली असेल, अहंकारी असेल, दोषयुक्त असेल, तर त्याच्या नजरेला नजर द्यायची नाही. का? कारण त्याच्या नजरेतून पाप आपल्या अंतःकरणामध्ये येतं आणि आपल्या अंतःकरणात पाप आलं की आपण वाईट कर्म करायला लागतो. म्हणून असे लोक दिसले तर डोळे फिरवायचे किंवा डोळे बंद करून घ्यायचे, असं भगवंताच्या क्रियेवरनं लक्षात येतं. तिसरा भाव असा आहे की भगवंतांनी विचार केला, पुतना आली आहे तर मला दूध पाजायला, पण वेश केला आहे पत्नीचा. पत्नी जशी नटून तटून पती समोर जाते, खरं तर हिला दूध पाजायचं आहे ना, आईच्या भूमिकेत आहे ना, मला नटायची काय गरज आहे? बरोबर आहे ना, आई कुठे नटून बाळाला दूध पाजते का? म्हणून त्यांनी विचार केला की ही तर मला दूध पाजायला आली आहे आईच्या वेशात, आई मूळच्या रूपात येणं अपेक्षित होतं, तिने पत्नीचा वेश केला आहे आणि मला विष पाजू पाहते, म्हणून हिचं तोंड देखील पाहू नये. ही तोंड पाहण्याच्या सुद्धा लायकीची बाई नाही आहे. त्यानंतरचा भाव असा आहे की मी व्रजामध्ये आलो आहे दही दूध लोणी खायला, पण मला मात्र सुरुवातीला या पुतनेचं विष प्यावं लागतंय, म्हणून त्याने डोळे बंद करून घेतले. जसं लहान मुलं असतात की त्यांना नावडत्या गोष्टी आई पाजते, डोळे गच्च बंद करून घेतात, तोंड बंद करून घेतात, उघडत नाही. मग त्या आईची कसरत असते तोंड उघडण्याकरता, आहे ना. तसं भगवंताचं झालं की नकोय मला हे दूध, तिचं दूधच प्यायचं नाही, कारण दूध न पाजता ती मला विष पाजणार आहे. खरं तर मी आलो कशाला? दूध दही लोणी खाण्याकरता आलो, आणि हे काय भलतंच. त्यानंतर आणखीन एक भाव असा आहे की भगवंतांनी डोळे बंद करून सदाशिवांचं स्मरण केलं, कारण सदाशिव पण विष ग्रहण करणारे आहेत ना, नीलकंठ आहेत, तर मला विष प्यायचं आहे, तेव्हा आता तुम्ही माझ्यावर कृपा करा. म्हणून त्यांनी सदाशिवांचं स्मरण करण्याकरता डोळे बंद केले. अशा प्रकारे वेगवेगळ्या आचार्यांनी आणि संतांनी या एका वाक्याचे अनेक अर्थ लावले आहे. आता जेव्हा पुतनेने आपला विषाने युक्त असलेला स्तन श्रीकृष्णांच्या मुखात घातला, तेव्हा ते आवडीने दूध प्यायला लागले. दूध पिता पिता त्यांनी तिच्या प्राणांना ओढायला सुरुवात केली आणि ती व्याकुळ व्हायला लागली आणि मला सोड मला सोड असं म्हणून त्या बाळाला बाजूला करायला लागले. भगवंत मनात म्हणाले, पुतने मला पकडता येतं, सोडता येत नाही. म्हणून आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना पकडलंय त्यांना मी कधीच सोडलेलं नाही. भगवंताचं हे वैशिष्ट्य आहे. एकदा भगवंताजवळ आपण भगवंताच्या समोर गेलो, भगवंताच्या जवळ गेलो की भगवंत आपल्याला आपलं करून घेतात आणि मग एका जन्मी नाही कुठल्याच जन्मी भगवंत सोडत नाही, धरून ठेवतात. जीवाने कितीही सोडण्याचा प्रयत्न करू द्या, ते मात्र सोडत नाही. भगवंत म्हणाले, पुतने मला पकडता येतं सोडता येत नाही, म्हणून आजपर्यंत मी ज्याला पकडलंय त्याला कधी सोडलेलं नाही, मग तुला कसं सोडू? तुला तर सोडणारच नाही मी. पुतनेचं मूळ स्वरूप आता प्रकट व्हायला लागलं. ती घराबाहेर आली आणि प्राणाकर्षाच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. त्यानंतर पुतना मरून खाली पडली. तिचं खरं राक्षसनीचं स्वरूप व्यक्त झालं.
आता हे सगळं घडत असताना गोपींनी पाहिलं आणि त्यांना असं दिसलं की विशाल काय पुतना, अस्ताव्यस्त शरीर तिचं जमिनीवरती पडलेलं आहे आणि छोटासा नंदलाल तिच्या छातीवरती निर्भयपणे खेळतोय. त्याही निडर होऊन पुतनेजवळ गेल्या आणि त्या लालाला उचलून आणलं. मग भगवंताचं नाव घेऊन त्याला जवळ घेतलं, त्याचे कान फुंकले ना. लहान बाळ घाबरलं असेल, लहान बाळ घाबरल्यावर ज्या आया जे जे करतात ते सगळं त्या गोपींनी केलं. नंतर गाईच्या खुराची धूळ त्या बालकाला लावली. त्यानंतर गोमूत्राने त्याला स्नान घातले. नंतर गाईच्या शेणाचा तिलक त्याला लावला आणि गाईचं शेपूट त्याच्या अंगावरून 7 वेळेला फिरवलं. त्या बाळाला शुद्ध करण्याकरता, त्या बाळाला कुठली बाधा होऊ नये, त्याचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी सगळा उपचार केला. त्यानंतर त्या गोपींच्या लक्षात आलं की आपण तर मृत शरीराला स्पर्श केल्यानंतर अपवित्र अवस्थेमध्येच बालकाला शुद्ध केलंय. मग त्या स्वतः गेल्या, यमुनेमध्ये स्नान केलं, जलस्नान केलं आणि परत बालकावरती वरचे सगळे उपचार परत केले. पुन्हा त्याला शेणाने आंघोळ घातली, शेणाचा तिलक लावला, गाईची धूळ लावली, सगळं केले उपचार. यशोदा माता मात्र एकदम घाबरून एका बाजूला उभी होती. तिला कळतच नव्हतं काय चाललंय. तिला असं वाटत होतं कल्पना आहे की सत्य गोष्ट आहे आणि आता आपला लाला जिवंत असू शकत नाही असं तिला सारखं वाटत होतं. पण गोपी तिच्या जवळ गेल्या आणि तिला म्हणाल्या की यशोदा माते, तुम्ही काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं. तुमचा लाला कुठेच गेला नाही, त्याला काहीच झालं नाही. तुम्ही जिथे त्याला झोपवलं होतं तिथे तो शांत झोपलेला आहे, पहा बरं. असं म्हणून तिचा काही विश्वास बसेना. तिने हळूच जाऊन तिथे बघितलं तर बालक शांत झोपे गेलं होतं. पण तरी तिला असं वाटत होतं की आपलं बालक जे आहे, लाला जो आहे तो जिवंत नाही. आणि म्हणून तिने त्या लालाला उचलून घेतलं, आपल्या छातीशी धरलं. लालाला अतिशय आनंद झाला आणि त्याने स्तनपान करायला सुरुवात केली. मग तिचा विश्वास बसला की आपलं बालक जिवंत आहे. नंतर तिने प्रत्येक गोपीच्या हातामध्ये बालकाला दिलं आणि तुमच्या पुण्यामुळे याचं रक्षण झालं अशी कृतज्ञता व्यक्त केली. हा प्रसंग भगवंताच्या कृपेचा प्रसंग आहे. जी पुतना आहे, जिने त्यांना विष पाजलं, तिला त्यांनी गोलोक दिला. तर ज्या गायींनी भगवंतांना आपलं दूध पाजलं, गोपींनी त्यांना प्रेमाने दही दूध लोणी खाऊ घातलं, त्यांना भगवंत काय देतील. एक राक्षसीन त्यांना मारण्याकरता विष पाजायला आली, तिला त्यांनी आपला लोक दिला, गोलोकामध्ये तिला पाठवलं. तर जी यशोदा माता त्यांना दूध पाजते, लोणी खाऊ घालते, त्यांच्यावर प्रेम करते, गोपी जे त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम करतात, त्यांना आता भगवंत कुठला लोक देणार. त्यात आईचं स्थान तर सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. तिला भगवंतांनी स्वतःलाच देऊन टाकलं. म्हणून वात्सल्य रसाचा, वात्सल्य प्रेमाचा महिमा अवर्णनीय आहे. भगवंतांनी पुतना ही राक्षसीन आहे, मला मारण्याकरता ती आली आहे हे न पाहता मला तिने आईसारखं दूध पाजलं हे त्यांनी पाहिलं. म्हणजे माणसाने वाईटात चांगलं पाहावं. वाईट पाहिलं तर सगळं वाईटच दिसतं आणि वाईट दिसलं की मग सगळं डोक्यामध्ये मनामध्ये वाईटच येत राहतं. म्हणून माणसाने वाईट न पाहता चांगलं काय आहे ते पाहावं. त्यांनी तिचं विष पाहिलं नाही, तिचं प्रेम बघितलं, मातृत्व बघितलं, वात्सल्य बघितलं. आजही जो कोणी भगवंताला ज्या भावाने प्रेम करतो, अगदी दुर्भावनेने जरी प्रेम केलं तरी भगवंत त्याला पुतनेसारखी सद्गती प्रदान करतात. त्यानंतर हा एक प्रसंग झाला. याच्यानंतर शकटासुराचा प्रसंग आहे.